अधिक मास महात्म्य अध्याय 18. यामध्ये पंचपर्वांचे महात्म्य याचे कथानक आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतांना आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. लक्ष्मी श्री नारायणांना म्हणाली, अधिक मासात 5 विशेष पर्वणीचे दिवस असतात, ते कोणते? हे कृपा करून मला सांगा. त्या दिवशी व्रत केल्यास काय काय फळे मिळतात, हे मला तुम्ही सांगणार का? यावर श्रीहरी नारायण म्हणाले, प्रिये, ती 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी यांचे क्रमाने वाढते असे महत्त्व आहे. वैधृती योगावर केलेल्या उपासनेने मी प्रसन्न होतो. व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म प्रसन्न होतो. तर पौर्णिमेस केलेल्या व्रताने ब्रह्मदेव प्रसन्न होतात. अमावस्येला केलेल्या उपासनेने पितर संतुष्ट होतात आणि द्वादशी तिथीच्या व्रताने मी स्वतः प्रसन्न होतो. यातील पहिल्या 4 पर्वांची महती सांगतो, ती ऐक. असे म्हणून श्रीहरी नारायण प्रथम वैधृती योगावर केलेल्या उपासनेचे महत्त्व सांगू लागले. ते म्हणाले, वैधृती योगावर दिलेले धन, धान्य, दूध, तूप, फळे इत्यादींचे दान हे अति पुण्यप्रद असते. ते संक्रांतीच्या दानाहून अधिक पुण्यकारक आहे. अधिक मासात येणाऱ्या वैधृती योगाला इतर मासातील वैधृती योगापेक्षा जास्त महत्त्व आहे. प्रल्हादाने या दिवशी स्नान, दान, होम इत्यादी सत्कर्मे केली होती. त्यामुळे त्याला इंद्रपदाचा अधिकार मिळाला. अशाच पुण्याने अनेक देवतांना त्यांचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. मध्वा हा इंद्रपदी आरूढ झाला, तोही वैधृती पर्वावर त्याने जी सत्कर्म केली त्याच्याच योगाने. त्याचे पद हे मांधात्याने हिरावून घेतले होते. तेव्हा नारदाने मध्व्याला वैधृती पर्वावर दानादी पुण्यकृत्य करण्याचा उपदेश केला होता. त्यामुळे त्याला पुन्हा आपले पद प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने सुद्धा पूर्वकल्पात वैधृती योगावर दाने दिली. त्यामुळे त्याला ब्रह्म्याचे पद मिळाले. प्रत्येक महिन्यामध्ये वैधृती योगावर तूप, दूध, साखर, तिळाचे लाडू, नारळ, सुपाऱ्या अशी दाने द्यावी. त्याने सर्व प्रकारची सुखे मिळतात. पण अधिक मासात या पर्वणीवर अशी दाने दिली तर खूपच लवकर पुण्यभोग मिळतो. आता व्यतिपात योगावर केलेल्या दानाचे फळ सांगतो. सूर्य आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थानांच्या योगाने व्यतिपात योग घडतो. या योगावर दाने दिल्यास धन, धान्य, संतती आणि संपत्ती मिळते. दानाने यमधर्म संतुष्ट होतो. सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्रात दान दिल्यास जे पुण्य लाभते त्याच्या 12 पट अधिक पुण्य व्यतिपात या योगावर केलेल्या दानाने मिळते. व्यतिपातावर किंचित सोने आणि द्रव्य दक्षिणा दिली तर इतर महिन्यातील अशा दानापेक्षा अधिक मासातील या योगावर दिलेल्या दानाचे पुण्य हे फार मोठे आहे. रविवारी हा योग आला तर सोने, धान्य दान दिले तर अनंत पटीने पुण्य प्राप्त होते. प्रातःकाळी स्नान करावे. सुपात्र विप्राला आमंत्रण द्यावे. त्याचा यथोचित सत्कार आणि पूजन करावे. 13 नारळ किंवा 13 सुपाऱ्या किंवा 13 केळी त्याला दान द्यावी. खजूर, द्राक्षे, आंबे, फणस यथाशक्ती दान द्यावे. सांगता म्हणून दक्षिणा द्यावी. या दानाचे पुण्य फार मोठे असते. नर, नारी, ब्राह्मण, अन्य जातीची माणसे यांना सारखेच फळ मिळते. मनुष्य कोणत्याही जातीचा असो, त्याला या दानाचे पुण्य हे सारखेच मिळते. पण कोणतेही व्रत करताना पूर्ण भक्तिभाव हवा. नुसता नियम पाळून काही उपयोग होत नाही. व्यतिपातावर तीळ भरून 1 पात्र जो देतो त्याला मी इहलोक आणि परलोक या दोघांचे सुख देतो. धान्य दिले तर त्रिलोकात धन्य मानला जातो. या दानाचे फळ तत्काळ मिळते, हे विशेष आहे. आता पौर्णिमा पर्वाचे महात्म्य सांगतो. अधिक मासामध्ये आधी आणि शेवटी पौर्णिमा येते. मासभर व्रताची सांगता करणे हे फारच पुण्यकारक आहे.
त्याचे महत्त्व असे आहे की त्याच्या योगाने ब्रह्मदेव प्रसन्न होतो. ब्रह्मदेव संतुष्ट झाला की इतर देव प्रसन्न होतात. त्या दिवशी प्रातःकाळची अनेक कृत्ये करून स्थावर किंवा जंगम अशी कोणती तरी उत्तम वस्तू ब्राह्मणाला दान द्यावी. पौर्णिमा म्हणजे देवांची आवडती तिथी. पौर्णिमेला दाने द्यावी. वस्त्रे, गाय, अलंकार, अन्न, धान्य जे काही शक्य असेल त्याचे दान द्यावे. चांद्रायणे, कृच्छ, उपास तापास इत्यादी करण्याचा त्रास कशाला करावा. त्या त्या ऋतूमध्ये प्राप्त होणारी फळे दिल्यास अनेक पटीने पुण्य लाभते. अनेक व्रतात सांगितलेल्या अनेक स्नानांपेक्षा पौर्णिमेस भगवत स्मरणपूर्वक अभ्यंग स्नान केले तर एकाच स्नानाने सर्व प्रकारचे पुण्य लाभते. रोज स्नान करणे हेही काही लोकांना शक्य नसते. त्यांनी पौर्णिमेस एकदाच स्वच्छ शीतल किंवा उष्ण पाण्याने यथोचित स्नान करावे आणि पितृतर्पण करावे. आता अमावस्येचे महत्त्व सांगतो. अमावस्येला केलेल्या दानांनी पितर तृप्त होतात आणि त्यांना त्यांच्या स्थितीहून वरची स्थिती मिळून ते चांगल्या गतीला जातात. थंडीत माणसाला उबदार वस्त्रे किंवा शेक घ्यावासा वाटतो आणि उन्हाळ्यात शीतल हवा हवी असते आणि थंड पाणी हवे असते. तसेच पितरांना श्राद्धामध्ये अन्नदान आवश्यक असते. प्रत्येक दर्श अमावस्येला पितरांना उद्देशून दान, तर्पण इत्यादी केल्याने ते वंशजांना संतती, संपत्ती, सुख, समाधान, आरोग्य हे देतात. ते जर अतृप्त राहिले तर त्यांचे अतृप्तीचे विचार वंशजांना त्रासदायक होतात. त्यांच्या कोपाने वंशजांना हाल सोसावे लागतात. नामजप, उपोषण, स्नान, दान, श्राद्धकर्म आणि त्यांचे आदरपूर्वक स्मरण करणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि सर्वात जास्त महत्त्व अधिक मासाच्या शेवटी जी अमावस्या येते त्या पर्वणीला आहे. हिऱ्याला उत्तम कोंदण मिळावे तसे महत्त्व या दिवशी केलेल्या पैतृक कार्याला आहे. श्रीहरी विष्णूने लक्ष्मीला अशा प्रकारे 4 पर्व दिवसांचे महत्त्व सांगितले. पुढच्या अध्यायात द्वादशीच्या व्रताचे महत्त्व हे सांगितलेले आहे. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 18वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या 19व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.